मनाचे धागे भाग 14. तिच्याही मनामध्ये प्रेमाचे तुफान वारे वाहू लागले होते, पण ती ते स्वीकारण्यास तयार नव्हती. तिच्याही आयुष्यामध्ये कोणी इतका प्रेमळ व्यक्ती येऊ शकतो हा तिने विचारही केला नव्हता. त्यामुळे ह्या सिच्युएशनला कसं हँडल करावं हे तिला माहीतच नव्हतं. रात्रीच्या डिनरसाठी सगळे एकत्र जमले होते. जवळजवळ घरामध्ये बरेचसे पाहुणे होते, त्यामुळे एक वेगळाच गोंधळ चालू होता. वीणासुद्धा निशासोबत जेवणासाठी खाली आली, पण तिच्या डोक्यात मात्र एकच चालू होतं. तिला काहीही करून नीरजसमोर जायचं नव्हतं, कारण थोड्या वेळापूर्वी जो काही प्रकार घडला होता त्या प्रकाराने ती पुरती लाजली गेली होती. तिने सगळीकडे नजर फिरवली तर नीरज कुठंच दिसत नव्हता. आता तिने एक सुटकेचा श्वास सोडला. तीही सर्वांसोबत जेवायला बसली. स्टाफने सर्वांना जेवण वाढलं. तिने तिच्या जेवणाच्या ताटाला नमस्कार करून पहिला घास घेतला आणि वरती बघितलं तर तिच्या समोरच्या चेअरवर तो बसलेला होता आणि तो तिच्याचकडे बघत होता. आणि जेवता जेवताच तिच्या तोंडातला घास घशामध्ये फसला आणि तिला ठसका लागला. तसा त्याने त्याच्या समोरचा पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला. अवघडतच तिने तो ग्लास घेतला आणि तोंडाला लावला. ती पाणी पिता पिताच डोळे वर करून त्याच्याकडे बघत होती. तिला तसं बघताना बघून तो गालातल्या गालात हसला. ती आता त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करून जेवण करत होती. तो सारखा तिलाच बघत होता, पण ती काही केल्या त्याला बघत नव्हती. ती आपल्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करते हे त्याला समजलं आणि मग तो थोडा विचार करत हसतो आणि मनातल्या मनात स्वतःलाच म्हणतो, माझ्याकडे दुर्लक्ष करतेस का? थांब, मी पण बघतो कसं दुर्लक्ष करतेस तू माझ्याकडे. आणि तो डायनिंग टेबलच्या खालून तिच्या पायावरती त्याच्या पायाची बोटं फिरवतो. ती करंट लागल्यासारखी एकदम दचकते आणि त्याच्याकडे बघते. तो जणू काहीच झालं नाही असं रिॲक्ट करून तिच्याकडे बघत होता. ती तिचे पाय दुसऱ्या साईडला घेते आणि पुन्हा तो तेच करतो. त्याचं तिला त्रास देणं चालूच असतं. तोवर त्याचा भाऊ त्याला म्हणतो, दादा काय झालं? खूपच शांत बसून जेवतोय तू. अचानक आलेल्या प्रश्नामुळे तो जरा गडबडतो आणि काही नाही, जरा भूक लागली असं सांगून मोकळं होतो. सर्वजण जेवण उरकून दुसऱ्या दिवशी असणाऱ्या मेहंदी आणि संगीताच्या प्रोग्रामबद्दल डिस्कशन करतात. रात्री गप्पांमुळे सर्वांना झोपायला उशीर झाला होता, म्हणून आज सकाळी उठायला उशीरच झाला. वीणा निशासोबत राहिलेली तयारी करायला लागली आणि बघता बघता संध्याकाळ झाली. निशाच्या मेकअपसाठी मेकअप आर्टिस्ट आलेली होती, तरी तिला काय हवं नको बघण्यासाठी वीणा तिथंच होती. तिलाही तयार व्हायचंय हे जणू ती विसरलीच होती. निशाने कौतुकाने तिच्याकडे बघितलं आणि तिला म्हणाली, वीणा जा बरं, आधी तुझं आवरून घे लवकर. अगं नाही, तुला काही हवं असेल तर मी थांबते ना इथे. निशाने परत कौतुकाने तिच्याकडे बघितलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाली, मला सध्या तरी तू तयार झालेली हवी आहेस. मग जातेस ना? आणि दोघीही एकमेकींकडे बघून हसायला लागतात. बरं बाई, जाते. तुझं तर असं चालू आहे जणू मी तयार नाही झाले तर तुझी मेहंदीच नाही होणार. वीणा तिच्या रूममध्ये येऊन तयार होते. थोडासा मेकअप आणि एक स्वीट आणि सिंपल हेअर स्टाईल करून ती अर्ध्या पाऊण तासातच तयार होते. ती तयार होऊन निशाकडे जाणारच असते, तोवर तिच्या रूमचा दरवाजा ठकठक असा आवाज येतो. ती दरवाजा उघडते तर पुढे नीरज असतो. दरवाजा उघडताच तो मान वर करून तिच्याकडे बघतो आणि बघतच बसतो. ती खूप जास्त सुंदर दिसते हे त्याचे डोळे सांगत होते आणि त्याने एक पाऊल पुढे टाकलं तशी वीणा मागे झाली. त्याने अजून एक पाऊल पुढे टाकलं, ती परत मागे आली. त्याने परत तेच केलं. आता ती जरा अस्पष्ट शब्दामध्येच त्याला म्हणाली, अहो काय करताय? तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्याने हाताने दरवाजा लावला
आणि वीणाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती जरा घाबरली. तसा त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला पाठमोरी उभी केली. त्याने त्याच्या खिशात हात घातला आणि गजरा काढून तिच्या केसांमध्ये मारला आणि हळूच मान तिच्या कानाजवळ नेली आणि तिच्या कानामध्ये म्हणाला, आता झाला बघ तुझा लुक कंप्लीट. आणि दरवाजा उघडून तिथून निघून गेला. वीणा काही मिनिटे तशीच उभी होती. तिला काहीच सुचत नव्हतं. शेवटी तिने हळूच नजर वर करून बाजूला असणाऱ्या आरशामध्ये स्वतःला बघितलं. तो गजरा तिच्या सौंदर्यामध्ये एक वेगळीच भर घालत होता. ती थोडी लाजली आणि गालातल्या गालात हसली. या एवढ्या स्ट्रिक्ट असणाऱ्या बॉसची ही पण साईड आहे का? नीरज तिला दिवसेंदिवस आश्चर्यचकित करतच होता. प्रत्येक दिवशी तिला त्याची एक नवीन आणि सुंदर बाजू बघायला मिळत होती. विचार करता करताच तिला अचानक निशा आठवली आणि ती पटकन रूम बंद करून निशाच्या रूममध्ये गेली. निशाचं सुद्धा आवरलं होतं तोवर. खूप सुंदर दिसत होती निशा. त्या दोघींनीही एकमेकींकडे कौतुकाने बघितलं आणि मिठी मारली. दरवाजाच्या ठकठकच्या आवाजाने दोन्ही बाजूला झाल्यात आणि दरवाजाकडे बघू लागल्यात. दरवाजामध्ये सीमा उभी होती. हो, सीमाच, नीरजची नाममात्र गर्लफ्रेंड. निशा सीमाला म्हणते, अगं ये ना आत. कशी आहेस आणि कधी आली दिल्लीवरून? काल रात्रीच आली. सीमा वीणाकडे बघून तोंड मुरडत तिला इग्नोर करते. नीरजच्या बर्थडे पार्टीमध्ये तिने जे काही बघितलं होतं त्यावरून तिला हे पुरतं कळलं होतं की नीरजला वीणा आवडते. आणि सीमा आणि नीरजमधलं जे दिखाव्याचं नातं होतं त्या नात्याला वीणाची नजर तर लागणार नाही ना, हा प्रश्न सीमाच्या मनामध्ये होताच. पण तिला अर्जंट दिल्लीला जावं लागलं होतं. पण आता ती परत आली होती आणि तिच्या मनामध्ये वीणाबद्दल खूप साऱ्या द्वेषभावना होत्या. त्यांचा संवाद चालूच होता तोवर निशाची वहिनी निशाला घ्यायला वरती आली. अगं चला लवकर, बोलत काय बसलाय तुम्ही? सर्व खाली वाट बघताय तुमची. निशा पुन्हा एकदा आरशात बघून स्वतःला व्यवस्थित करते. निशा पायऱ्यांवरतून खाली उतरत होती. तिच्या एका बाजूला वीणा तर दुसऱ्या बाजूला सीमा आणि निशाची वहिनी होती. आता खाली उतरत असताना नीरजचं लक्ष फक्त वीणावरतीच होतं आणि सीमाचं लक्ष नीरजवरती. नीरज कंटिन्युअसली फक्त वीणालाच बघतोय हे सीमाला पचतच नव्हतं. तिच्या पोटामध्ये रागाचे बुडबुडे उमळू लागले होते. तिला वीणाचा खूप राग आला होता, पण या क्षणी ती काहीच करू शकत नव्हती. मी एवढ्या दिवसानंतर दिल्लीवरून परत आली. नीरजला साधं भेटावंसं सुद्धा वाटलं नाही आणि आतासुद्धा त्याचं माझ्यावर लक्ष नाही, तर त्या वीणावर आहे. किती वर्षापासून प्रयत्न करते मी त्याला माझ्या प्रेमात पाडण्याचा. काय नाही केलं त्याच्यासाठी, पण तरीसुद्धा आमच्यातलं नातं फॉर्मॅलिटीच्या पुढं गेलंच नाही. मला वाटत होतं त्याच्या आयुष्यामध्ये प्रेम नावाचं चॅप्टरच नाही आहे, पण हा तर प्रेमात पडलाय आणि तो पण त्या गलिच्छ वीणाच्या. मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, नाहीतर एवढ्या वर्षापासून जी मेहनत मी घेते त्याचं फळ वीणा घेईल. मी जे एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची मालकीण व्हायचं स्वप्न बघितलं होतं ते असं सहजासहजी धुळीत मिळवू देणार नाही मी वीणाला. सीमा नीरजजवळ जाऊन उभी राहिली. हॅलो नीरज. अरे सीमा, कधी आलीस तू दिल्लीवरून? नीरजने विचारलं. त्यावर उत्तर देत सीमा म्हणाली, सोड ना, तुला काय फरक पडतो? एवढ्या दिवसात तू एकदा तरी फोन केलास का? आता कशाला विचारतोयस? ओके, नाही विचारत. एवढं म्हणून नीरज तिथून दुसरीकडे निघून गेला आणि सीमाच्या रागाचा पारा अजूनच वरती चढला. ती मनातल्या मनातच स्वतःला म्हणाली, हा समजतो कोण स्वतःला? खूप ॲटिट्यूड आलाय का याला? मी पण बघते हा कसा वीणाच्या प्रेमात पडतो ते. इकडे वीणा निशासोबत बसून संगीत एन्जॉय करत होती.
निशाच्या हातावर मेहंदी काढण्याचं काम चालू होतं. सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचा डान्स करत होते. सर्व परफॉर्मन्स आटोपल्यावर निशाची वहिनी वीणाला त्यांच्यासोबत डान्स करण्याचा आग्रह करू लागली. ती त्यांना नाही नाही म्हणून नकार देत होती. निशा तिला म्हणाली, कर ना गं डान्स प्लीज, माझं लग्न काय रोज रोज होणार आहे का? आता वीणाला होकार द्यावाच लागणार होता. वीणाला स्टेजवर बघून नीरज शॉकच झाला. म्हणजे त्याला आनंद झाला तसा, पण तिचा लाजाळू स्वभाव बघून तीही स्टेजवर जाऊन डान्स करू शकते हे त्याला वाटलं नव्हतं. त्याने गुपचूप त्याच्या मोबाईलमध्ये तिचा डान्स रेकॉर्ड केला. तो मनातच स्वतःला म्हणाला, जाने मन तुम ऐसे ही कह ढाते हो, ऊपर से तुम्हारे ये ठुमके, उफ. स्टेजवरून खाली आल्यावर निशा तिला म्हणाली, खूप सुंदर डान्स केलास बरं का, चल बस आता इथे, मेहंदी काढून घे हातावर. वीणाच्या हातावर मेहंदी काढत असलेल्या लेडीजने तिला विचारलं, मॅडम, मेहंदीमध्ये नाव काय टाकायचं? आणि नेमकं त्याच वेळेला स्टेजवर नीरज त्याच्या भावांसोबत डान्स करत होता आणि तो डान्स करताना खूपच डॅशिंग दिसत होता. ती त्याला बघण्यात मंत्रमुग्ध झाली होती आणि तिच्या तोंडून नीरज असं नाव निघालं. मग काय, त्या लेडीजने तिच्या मेहंदीमध्ये चक्क नीरजचं नाव लिहिलं. मेहंदी पूर्ण झाल्यावर तिने मेहंदीवर एक नजर टाकली. खूप सुंदर डिझाईन काढली होती. तिने ती इतकी निरखून नाही बघितली. रात्री उशिरापर्यंत डान्सचा प्रोग्राम चालूच होता. रात्र खूप झाली होती, त्यामुळे सीमाला वाटलं होतं की नीरज तिला म्हणेल, एवढ्या रात्री घरी नको जाऊस, राहा इथेच. पण त्याने तिला तसं काहीच म्हटलं नाही. त्यामुळे तिची जरा निराशाच झाली आणि ती नाईलाजाने घराकडे निघाली. रात्री उशिरापर्यंत जागी असल्यामुळे ती सकाळी उशिराच उठली आणि उठल्या समोरच्या ड्रेसिंग टेबलवर काल नीरजने तिच्या केसात मांडलेला गजरा ठेवलेला होता. त्याच्याकडे बघू लागली. तिने उठून तो गजरा हातात घेतला आणि डोळे मिटून त्यांचा सुगंध घेऊ लागली. त्याचा अजूनही सुगंध येत होता. तिने एक डबा घेतला आणि त्यात तो सांभाळून ठेवून दिला. आता ती हातावरची मेहंदी धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली व फ्रेश होऊनच बाहेर आली आणि मेहंदी बघितली तर तिच्या हातावर चक्क नीरजचं नाव धडधडीत लिहिलेलं होतं. ते नाव बघून ती जोरातच ओरडली, अरे देवा, हे कसं काय झालं? आता मी काय करू? आणि हे जर कोणी बघितलं तर? नाही नाही नाही, किती मूर्ख आहे मी. आता सर्वांपासून मेहंदी लपवत फिरावं लागेल मला. खाली हॉलमध्ये हळदीची लगबग चालू होती. दुपारच्या जेवणाच्या वेळेस सुद्धा तिला एकच भीती होती की निशाने तिला मेहंदी कशी रंगली बघू दे असं नको म्हणायला. पण सुदैवाने निशा तिच्याच लगबगीत असल्यामुळे तिने वीणाची मेहंदी नाही बघितली. त्यांचे जेवण उरकले होते तोवर एक सर्वंट येऊन तिला म्हणाला, मॅडम, तुम्हाला सरांनी स्टडी रूममध्ये बोलावलं आहे. त्यांना ऑफिसचं काहीतरी काम आहे. हे ऐकताच बरोबर निशा वीणाकडे बघून तिला म्हणाली, हा नीरज पण ना एक अँटिक पीस आहे. कधीही कामापासून लांब नाही राहू शकत. बरं, तू ये जाऊन लवकर. मी पण वरती जाऊन आराम करते. थोड्या वेळाने आवरायला घ्यावं लागेल. त्या दोघींचं संभाषण त्याच टेबलवर थोड्या अंतरावर बसलेली सीमाही ऐकत असते. वीणा स्टडी रूमकडे जायला निघते तोवर सीमा तिला म्हणते, वीणा थांब, ऑफिसचं काम आहे ना? मग मी पण येते. मी पण तर त्याच ऑफिसचा पार्ट आहे. माझीही काहीतरी मदत होईल, हो ना? वीणा हो असं उत्तर देते आणि स्टडी रूमच्या दिशेने निघते. सीमाही तिच्यासोबत स्टडी रूममध्ये जाते. ती दरवाजा नॉक करते तर आतमधून कमीन आवाज येतो. ती आतमध्ये जाते. नीरजचं लक्ष त्याच्या लॅपटॉपमध्येच असतं. ती जवळ आल्याचं बघून तो टेबलवरची फाईल उचलतो आणि तिच्या दिशेने पुढे करतो तर त्याला समोर वीणासोबत सीमासुद्धा उभी दिसते. तो सीमाला म्हणतो, तू इथे कशी? त्यावर उत्तर देत सीमा त्याला म्हणते, ऑफिसचं काहीतरी काम आहे म्हटलं, माझी पण मदत होईल म्हणून आले मी.
ओके थँक्स, पण तुझं काही काम नाही आहे. एवढं बोलत तो वीणाकडे बघतो आणि तिला त्या फाईलमधला काहीतरी डाटा शोधून द्यायला सांगतो. वीणा तिथे साईडला उभी राहून एक एक पान पलटवत त्या फाईलमधील डाटा शोधत होती. नीरज तिला म्हणतो, उभी का आहेस, बसून घे आणि मग बघ. ती समोरच्या चेअरवर बसते आणि सीमा तशीच बाजूला उभी असते. आता तिचा राग 7व्या आसमानावर होता, पण राग दाखवून काही फायदा नाही हे तिला माहीत होतं. त्यामुळे ती गप तिथेच उभी होती. वीणाला तो डाटा सापडला आणि ती नीरजला एक्सप्लेन करून सांगत होती. तेवढ्यातच नीरजचं लक्ष तिच्या हातावर गेलं आणि त्याचा चेहरा चमकला. जवळ उभ्या असणाऱ्या सीमाचं सुद्धा लक्ष वीणाच्या हातावर गेलं. तर काय, तिच्या हातावर चक्क स्पष्ट शब्दामध्ये नीरज असं लिहिलेलं होतं. ते बघून नीरजला खूप आनंद झाला. त्याला तिला मिठी मारावीशी वाटत होती, पण तिथे सीमा उभी असल्यामुळे त्याला काहीच करता येत नव्हतं. त्याने तिला असं मुळीच दाखवलं नाही की त्याला तिच्या हातावरचं नाव दिसलं. इकडे सीमाच्या डोक्यामध्ये कुरापती चालू होत्या. ती स्वतःशीच पुटपुटत म्हणते, वीणा, तू स्वतःच मला तुझी बेइज्जती करण्याची संधी दिली आहे. आता बघच मी काय करते. खूप हौस आहे ना तुला माझ्या नीरजचं नाव तुझ्या हातावर काढायची? बघ ते तुला किती महागात पडते ते. सीमा नेमकं काय षडयंत्र रचते आणि तिच्या या षडयंत्रामध्ये वीणा फसते की तिला मात देते, बघूया पुढील भागामध्ये. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज अशाच नवनवीन कथेसाठी बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.